तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। राज्यामध्ये सर्वदूर पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे रोगराई सुद्धा वाढलेली आहे आणि त्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी आहे। पाऊस सुरू असल्यामुळे सध्या लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढलेला आहे। साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा असं आवाहन मनपाने केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी मुंबईकरांसमोर सध्या लेप्टोस्पायरोसिसचा धोका आहे आणि त्यामुळे साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना केलेलं आहे। अनेक साथीजन्य संसर्गजन्य आजार हे या काळात वाढत असतात आणि लेप्टोस्पायरोसिसचा धोका हा सध्या मुंबईकरांसमोर आहे। त्यामुळे काळजी घ्या, सतर्क रहा असं आवाहन सुद्धा मुंबई महापालिकेने केलेलं आहे। गेल्या 4 दिवसांपासून मुंबईमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। सध्या अनेक जण ती डबकी तुडवत पायपीट करत असतात आणि त्या साचलेल्या पाण्यातूनच चालतात। काही वेळेला शरीरावर जखमा असतात, खरचटलेला भाग असतो आणि त्याचा संपर्क जर पाण्याशी आला तर लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा पाण्यातून प्रवास केलेल्या व्यक्तींनी 24 ते 72 तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं गरजेचं आहे असं आवाहन सुद्धा मुंबई महानगरपालिकेने केलेलं आहे।